सर्व वाचक आता श्रेष्ठ झालेले आहेत. आता त्यांचंही त्या ठिकाणी आपल्याला सर्व ऐकायचं आहे. गंधर्व मिळले 14 सहस्र एकला एक कपिंद्र तो क्रोधा चढला दुर्धर करू संहार आदरिला. 14,000 गंधर्व आणि एकटेच मारत नाही फक्त. त्यांच्या बरोबर आता कसं करायचंय, कोणता डाव टाकायचा आहे, कशाला काय कसे कसे मारायचे हे मारुताने ठरवलं. आता त्यांचा काटा काढण्याकरता मारुताने पुढे झाले. रूपे वाढला दारुण रोमे कती संपूर्ण भयानक दिसे तिन्न कपिंद्र दान खवळला. मारुताने आपलं रूप काढलं, भयंकर रूप त्या ठिकाणी घेतलं. भीमरूपी महारुद्राचं उंचच्या उंच रूप त्या ठिकाणी घेतलं. गंधर्वाला मारण्याकरता मारुताने पुढे सरसावले, समोर आलेले. एक मूर्ती गाते मारिले एक दांता तरी रगडिले उरले ते पुछी बांधिले मग आपटिले गडगेसे. एक त्या ठिकाणी वर का खडकावर आपल्याला कोणी बुक्कीनं मारलं, कोणी लाकडं मारलं. त्या ठिकाणी असे गंधर्व बरेच मारुताने मारून टाकले. एकाच वेळी सत्वर मारिले तदा सहस्र केला रामनामे पुकार विजयी कपिंद्र स्वय झाला. झटक्या 14,000 मारले. मारुतरायाने त्या ठिकाणी बर का विजय झाले आणि राम नामाचा भूकार केला. रामचंद्र भगवान की जय. जाते मुखी नाम स्मरण विघ्न त्याचे वंदी चरण कळीकार सोये आपण नित्य नमन त्यासी करी. याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे ना, काळ सुद्धा त्याचे पायबंधन करतंय. काळ गुलाम सलाम करीन तुकया घरी राबतो. ज्ञानोबाकडे जर बघितलं तर यमन पाहे तिकडे काळ नमस्कार वाढे गोडे म्हणती पाहावो केवढे भाग्य या ज्ञानदेवाचे. काळाचं तिथं काही चलित नाही. कळी काळाचे नचले बळ ऐसे सबळ हरिदास बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. हा काम बांधवडी काळ घातला चोडरी. अशा प्रकारे हे संत मारुतराय त्या ठिकाणी आहेत. काळाला सुद्धा कारण नियम आला होता ना, मग ऐकलं आपण यम नियंता सकळ जगा पदाभिमाने जग बघा दंड घेवोनी वेगा दंडवाला. त्या यमाचा यमदंड पाही आणि मोडून गेला तुझी ती. एवढा यमाचा काळाचा दंड तिथं चालू शकत नाही. ते आमचे संत आहेत, ते मारुतरायाच्या ठिकाणी आहे. जगा काळ काय आम्ही माता दिला पाय. नरोबाळ ठिकाणा जाण्याकरता नरोबाळाला कधी बसता येत नव्हतं विमानावर. विमानामध्ये काळ उतरला विमानातून खाली. काळाच्या डोक्यावर बाळाने पहिला पाय ठेवला आणि दुसरा विमानाच्या पायरीवर ठेवला. कारण जगा काळ काय आम्ही माता दिला पाय. काळाला सुद्धा त्या ठिकाणी ते संत भेट नाही, निर्भय असतात. ऐसा नामधार कबीर विजयी झाला कपिंद्र नामे गगनिया सत्वर औषधी भार पाहतसे. विजय कपिंद्र झालेले आहेत नामस्मरणाच्या मुळे. कारण नाम जर घेतलं तर काय होतंय, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. हे नाम एवढं प्रभावी साधन आहे. विघ्न 12 वाटानं पळतात, पण नामाला कुठलं बंधन नाही. नामासी नाही स्नान बंधन, नामासी नाही विधिविधान. आसनी शैली भोजनी दान नाम पावन हरीचे. आणि फक्त कलियुगात तेवढं साधन सोपं राहिले. कलियुगामध्ये इतर साधन संपले. धन्य धन्य कलियुग दान एक स्वार्थ हरी कीर्तन नामस्मरणासाठी होती. अवधानी राया सर्वज्ञा धन्य धन्य कलियुग दान एक स्वार्थ हरी कीर्तन नामस्मरणासाठी होती. नामस्मरण हरी कीर्तन एवढं साधन प्रभावी कलियुगात राहिलेले. कली पापाचीच मूर्ती नाम खड्ग घेऊ हाती. हे नाम खड्ग हातात घ्यायचंय. त्या नामाच्या मुळे घडलेले त्या ठिकाणी बरका आणि पार होतात, नाहीशी होतात. पर्वताचे शिखरा शिखर पाहता औषधी भार सहसा नव्हती गोचर तेने कपिंद्र खवळला. एक विघ्न टळलं, दुसरं उभा टाकले. गंधर्व गेले, पर्वतावर औषध दिसत नाही. काय करावं, मारुताला भानगड पडली. काळे मांडिले पर्वते दिशाने दी औषधी नेने माझ्या परा कर माते साम
मरते यात पाहू पा आणि मी त्या ठिकाणी गेला मालूम गंधर्वाला त्या ठिकाणी संपलं. आता काय म्हणले पर्वताचं तिथं आलं आणि हे निघणं त्या ठिकाणी कसं टाळायचं. आता पर्वतच कपट करायला आपल्या बरोबर बघून बोलले त्या पर्वताची त्या मनोनी कवळला मनसी औषधी देखील पश्चिमेसे धावून गेला त्यापाशी तव पूर्वेशी देखील बघितलं पश्चिमेला औषधी दिसल्या. मारुतराव पश्चिमेला धावत गेले, औषधी पूर्वेला आली. इकडं तिकडं चमचम चमन दक्षिण उत्तर सगळीकडे औषधी मारुतरावच्या बरोबर खेळ खेळू लागल्या. उत्तर दक्षिण समस्त अवघा पर्वताची गीत वानर विस्मित धावा तेज काय येथे करावे. काय करावं म्हणजे दक्षिण उत्तर तिकडे बघा, तिकडे औषधी साईड येतात. कुठं जावं, इकडे गेले की इकडे चालले येतात. फसवा करायला काय करावं मारुतरावला प्रश्न पडला. बघा आता काय करू लागले. औषधी मननी धरू जाये झाडरा काय काळे तोळ सांडून अनकी पाये तव तेथेही होय तैसे ती औषधी म्हणून धरायला तर दुसराच पाला हातामध्ये यायचा. काय करावं आता. पुन्हा त्या औषधीकडे जातं तर पुन्हा त्या औषधी पुढं व्हायचं, दुसराच पाला हातायचा. आता पर्वतानं कपट मारुतरावच्या बरोबर मांडलं. ऐसा झाला ते दक्षिण नव्हे ती औषधी त्याने दर्शन चिंता दुराती बुद्धीन काय आपण बोलत चिंतापूर मारुतराव झाली. औषधी हाताला येत नाही. काय करावं आता त्या ठिकाणी. बरं का औषधी हातात येत नसेल तर मारुतरावला चिंता निर्माण झाली. आधी तुका पुरुषात केला तुका अवघा बाजार केला कपटी राक्षस भेटला तोही मारिला वायाती. आज जितका पुरुषार्थ केला तितका वाया गेलाय. कपटी राक्षस भेटला काय मी यालाही मारलं, गंधर्व तेही मारले. काय एक एक संकट आले मारले. तर आता हे पर्वतातून संकट मांडले. दुष्काळ कर्मे केली अवगीत वाया गेले औषधीने मुली दिदले शक्ती झाली ती हिव्रता. दुष्कर कर्म केले मोठमोठाले ते वाया गेले. आणि औषधीचा आल्या बघायला तर औषधी आता दर्शन देणार. काय करावं चिंता पडली मारुतरावला. काय सुग्रीवा काय मुख दाखव श्रीराम कसे चरण पाहो अंगदा काय उत्तर देव श्री रघुराघव सुग्रीवाला कसं मुख दाखवू, अंगदाला काय सांगू, रामप्रभू रागावते. काय काय करावं, कसं कसं तोंड दाखवावं, कामच झालं नाही. लहान तोंड मारुतराव झालं. मी तिला विमान केला पाये औषधी आणि न अवघ्याई श्रीराम न साहे काही अंता सर्व ही गातात. मारुतरावने अभिमान केला. आणि अभिमान भक्ताला बाधक असते. तिळभरी जरी होय अभिमान मिळतो समान भारदेवा. तिळभरी राखून अभिमान जरी मदरी कशी शरण केले मतप्राप्ती नवे दान. अभिमान विघ्न प्राप्तीसी. अभिमान ब्रह्मदेवाला झाला. गोपाळ वासर सोडून नेले, देवाला सण झाला नाही तसेच गोपाळ वासर करून ठेवले. इंद्राला अभिमान झाला, पाऊस पडला, देवानं गोवर्धन पर्वत उचलला, इंद्राचा अभिमान संपविला. देवाला अभिमान सहनच होत नाही. गरुडाचा, सत्यभामेचा, चक्राचा सगळ्याचाच अभिमान देवानं संपलेला आहे. म्हणून देवाकडे जायचं असेल तर अभिमान राशी दयाच्या ठाई आणि तुका म्हणे देव दुरी. अभिमान जिथं आला तिथं देव लांबच आहे. म्हणून अभिमान सोडायचा आणि देवाकडे जायचं. आणि अभिमान सुटण्यासारखे बरेच ठिकाणी अभिमान नुरे आणि गोड आवडण्याची पुरे देया पंढरीची घडे आणि खडा पागर लढू पडे. असे त्या ठिकाणी ठिकाण आहेत. पण अभिमान सुटला पाहिजे. चला अहंता कर्म सिद्धीन वचे अंता सुकन घडे स्वर्गिते अहंता सारण पावे वेदांचे अंता सात घातक. अभिमानानं स्वर्गात सुख मिळत नाही. अभिमानानं स्वर्गात सोडून द्या हो. इतर सुद्धा सुख मिळत नाही. आपले कुठे दर्शन सांगत होते. पहिल्या काळात म्हणले एक कापूस इकून एक माणूस म्हणले आरामात झोपला होता पैशाचं मंडळ घेऊन. चोर जाऊ लागले. चोर जात असताना
ते बघितलं का चोराने चोर म्हणून लागला. अरे इथं झोपले ते गाडीवाला. दुसरं म्हणलं त्या कवडी गंगापाशी काय असणार आहे आडवणात पडले. ते म्हणलं काय 25,000चं पडलेलं मला खिच्यात. कवडी गंगा काय म्हणून म्हणतात मला. आले चोर 2 शिवळा मारल्या आणि पैसे घेऊन गेले. का अभिमान त्याला झाला ना अभिमान. त्या अभिमानानं संसार बरोबर होत नाही. आता परमात्म्याला लांबली गोष्ट आहे. अहंतान साधे स्वामी कार्य अहंतेने साधन भक्त होय. अहंता यतन लाय निंदे होय. अहंता इथलं काम साधत नाही, स्वर्गातलं नाही, कुठलंच नाही हो. मी म्हणलं मीच का म्हणलं मीच का झाल्याशिवाय राहत नाही. हा मी म्हणायचंच नाही त्या ठिकाणी. आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीच नाही. आम्ही झालो म्हणलं ना ते काहीच नाही त्या ठिकाणी बरं का. आम्ही म्हणलं मी म्हणलं तिथं संपलं त्या ठिकाणी त्याचं कार्य संपलं. अहंता नव्हे चित्त शुद्धी अहंता नव्हे साधन सिद्धे अहंता नव्हे सत्व शुद्धी अहंता त्रिशुद्धी घातक. अंतेमुळे चित्ताची शुद्धी होत नाही. अंतेमुळे कुठलंच काम बरोबर होत नाही. अंता म्हणजे अभिमान. त्याच्यानं अभिमान नसायलाच पाहिजे. निराभिमान. हे काय झाले ते देवाच्या कृपेनं झालंय. मी काहीच करणारा नाही, कोणीच नाही त्या ठिकाणी बरं का. असा अभिमान धरायचाच नाही त्या ठिकाणी. असा निराभिमान झाल्याच्या नंतर देवाची प्राप्ती होत असते. अधिक सुखना गणेश आपण पारंत्रिक अंता भोगिने नरक अंता घातक जगाधाने. अंतेमुळे अभिमानामुळे इतर सुख मिळत नाही, स्वर्गातलंही मिळत नाही त्या ठिकाणी. इथं अभिमान मी स्वर्गामध्ये गेले नाही का काही लोक. नहुष राजाने नाही यज्ञ केले. नहुष स्वर्गाधिपती झाला परिराहती भांबावला तो भुजंगत्व पावला निदशी काही. नयानं यज्ञ करून मी स्वर्गाला इंद्रायणला मला यालो. ऋषीला लावलं त्या ठिकाणी त्या ह्याला पालखीला साप सापला चला. ऋषी म्हणजे साप म्हणायलास का तू सापच होऊन पडशील. म्हणून असा शाप त्या ठिकाणी दिला का. आता त्याला अभिमान झाला होता. मी इंद्र झालो म्हणून जमत नाही त्या ठिकाणी बरं का. इंद्र असू द्या चंद्र असू द्या अभिमानाने सगळे खलास झाले. म्हणून अभिमान सोडून वागायचा प्रयत्न करा. हे अहंता मी आपण श्रीरामा सन्मुख केली दान तेने नागवल संपूर्ण औषधी दर्शन नोहे मला. मी अहंता तो अभिमान मी रामाच्या समोर केलाय आणि त्याच्यामुळे मी नागवल्या गेलेलो असं मारुतीला त्या ठिकाणी कळालं. औषधी दर्शन देत नाहीत म्हणून मारुतीला म्हटलं हा अभिमानच आपल्याला नाडत आहे. मरती हमार पमारने औषधी संभार किती अनिले एकतवार पाने खाईर मरकट त्या ठिकाणी होता. आणि सगळ्या इतर वनस्पती जर नेल्या तर काय म्हणतील लोक. ज्याला माकडानं पाला पावून द्यायला म्हणतील म्हणले. आता काय करायचं नेमकं सुचतच नाही. मारुतीला रामकृष्णाची विनंती करायला लागली. काय विचार करू आता पडोनी वनस्पती समस्तान 12 बंधनिया नेता उपासता होईल. उपासताच होईल म्हणजे त्या ठिकाणी बघा जमणार नाही म्हणजे ते 12 त्या ठिकाणी बांधा. कुठल्या वनस्पती काय गवताचा आणलाय 12 म्हणते असं मारुतीच्या विचार करू लागले. हा बाबा बघा श्रीरामाय माझा अपराध करी क्षमा पडिलो संकटी दुर्गमा सर्व उत्तमा पाववेगी. धावा केला धावा रामकृष्णचा. येई का तू माय बापा पंढरीच्या राया. ऐक नाही तुझं विन सीन झाले सीन वाटे काया. देवा ये म्हणले धावा केला सर. तुकया बंधू म्हणे द्रौपदीचा धावा कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ का सकया लावेला हे धावाय. तसा मारुतीने धावा केला. रामा लवकर या मला पावा असं त्या ठिकाणी म्हणू लागली. मी तुझे निज बालक ज्ञान मूढ आती उच्चंकन क्षमा करणी सकळी कृपा आवश्यक करी मद. तुमचं बाळक आहे लहान लेकरू म्हणले मला क्षमा करा. मी जर चुकलो असलो अभिमान जर झाला असला तर माझा अभिमान तुम्ही क्षमा करा.
ऐसी उत्कंठ चिंता करिता तया कपिनाथा श्रीराम आठवला चित्तात बुद्धिदाता निज भक्त रामप्रभूचं स्मरण केलं आणि त्या ठिकाणी बरं का रामप्रभू आठविल्यावर काय एक होत नाही. बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती आठविता चित्ती काय नोहे. काय होणार नाही बरं का. बुद्धी देणी त्या ठिकाणी वापरायला आठवण केल्याबरोबर रामप्रभू धावून आले. काय करतात पुढे बघा. जो काय माता म्हणते शरण हृदय श्रीरामासी शरणार्थे सोडवीन त्यासे राम भक्तासी कृपाळू कायेनं वाचेनं मनानं जे रामाला देवाला शरण जातात म्हणले त्यांचं जन्म मरणाचं खातं त्या ठिकाणी भगवान संपिता. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्म मरण शरणांगता शरण्य मीच एकू. त्या देवाला शरण गेल्याच्या नंतर काय करता येते म्हणजे जन्म मरणाचं खातं मिटत आहे. देवाला का शरण जायचंय तर हे बाकीचा सगळा बाजार खोटा आहे म्हणून देवाला शरण जायचंय. धनदारा पुत्र जन सर्व मिते जाणून शरणरी का देवासी. त्याच्यामुळे शरण जायचंय. मायेचं जाळ संपण्याकरता शरण जायचंय. मनाला जिंकण्याकरता शरण जायचंय. कामाचा प्रभाव कमी करण्याकरता शरण जायचंय. असे देवाला शरण जायचे अनेक कारणे. आज महाराज शरण गेले. रामप्रभू धावून आले. बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंदन तेने होनिया प्रसन्न कपिनंदन प्रभू दिला. बुद्धीची बुद्धी रामप्रभूत म्हणले. देवी भक्ताला बुद्धी त्या ठिकाणी बरं का स्मरण करावं त्यावेळेस रामप्रभूचं बुद्धी निर्माण होती. आणि मारुतीचं स्मरण करावं संकटात तुकामध्ये संकटाला शरण जावे मारुतीला म्हणून या दोघांचं स्मरण केले की बुद्धी निर्माण होती. अशा प्रकारे त्या ठिकाणी मारुतीला बुद्धी देवानं त्या ठिकाणी दिली. आता गंधर्व मारले काय नेहमी ज्याकरता मारलाय ज्याकरता एवढा खटाटोप केलाय ते पर्वतच न्यायचा. आता बुद्धी देणार सगळा पर्वतच उपटा आणि घेऊन चला. आता मारुती कसा कसा पर्वत उपटी देईल काय काय नाही त्याचा सविस्तर भाग आता पुढच्या कथेमध्ये यानंतर वाचक प्राध्यापक बदने सर आणि सूचक कुरकुले सर.